त्या छोट्या डॉनला कोणीतरी साखर द्या, चहा प्यायचा आहे त्याला. ए बिग बॉस, तुम्हाला कळत नाही का? त्याला चहा प्यायला साखर द्या, त्याला खूप जास्त गरज आहे. नाही तर तो आता पागल होईल, बावचळेल, तुम्हाला चावत सुटन तो. असं येड्यावानी करू नका, त्याला साखर द्या, त्याला साखरेची गरज आहे. सो नमस्कार, माझं नाव यज्ञेश आणि मी आज बिग बॉस सीझन 6 दिवस पहिला याबद्दल सर्व काही बोलणार आहे. काय घडलं, कशी भांडणं झाली, टास्क काय होता, सर्व मी ॲनालिसिस करून तुम्हाला सांगणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. सो आजची सुरुवात झाली होती सोनाली आणि प्रभूपासून. त्या सोनाली त्या प्रभूला विचारत होती, तुला कोणती मुलगी आवडते का, कोण भाव देत आहे का, किंवा घरामध्ये तुला कोण आवडले. तो बोलला की मला सगळे आवडलेत. थोड्या दिवसांनी त्याला तू पण आवडशील, मला थांब, फक्त तू मेकअप उतरल्यानंतर रमेश दिसू नको. हे माझं वाक्य नाहीये, ही तिचं वाक्य. ती स्वतः बोलली की मी मेकअप उतरल्यानंतर रमेश दिसते. आता हा रमेश काय इश्यू आहे मला नाही माहिती, कळेल लवकरच, आपण शोधूया ते. त्याच्यानंतर रोशन भजनकरची स्टोरी पाहिली. त्याच्यामध्ये तिने 3 मुली, त्यांची कहाणी, ती किती लकी आहे त्याच्यासाठी, ते सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर रुचिता आणि तन्वी ह्या दोघी मस्तपैकी गप्पा मारत होत्या, गॉसिप करत होत्या सगळ्यांबद्दल, आणि मेन तर सोनालीबद्दल. बिकॉज सोनाली वर्सेस त्या दोघींचं खूप जास्त चालणार आहे, भांडणं होणारच आहेत, ते पाहायला मजा येईल. नंतर विषय झाला होता विशाल आणि छोट्या डॉनमध्ये. तर झालं एवढंच होतं की ते विशालने फ्रेंडलीमध्ये त्याला उचललं. आता लहान पोरगं दिसल्यावर ते आपण पण उचलतो, पण त्या विशालला तेवढी अक्कल आली नाही की ते लहान पोरगं 19 वर्षाचं आहे, त्याला अक्कल आहे, त्याला मिसूड नाही याचा अर्थ असं नाही का तो बारीक आहे, तो मोठा आहे, त्याची हाईट वाढली नाही पण त्याची बुद्धिमत्ता आणि बाकी सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, त्याला अक्कल आहे. सो बारीक पोरगं नाही आहे तो, बारीक पोरगं समजून त्याला ट्रीट करू नकोस. सो हे कोण तो चिडला छोटा डॉन की हे असं करायचं नाही, माझा हात वगैरे मोडलेला आहे, मला काय झालं तर काय करायचं. तर तो विशालवरती आवाज चढवायला लागला. विशालला कळलं की आता हा माझ्यावर आवाज चढवतोय, मी काय तर रिॲक्शन दिली पाहिजे. विशाल लगेच बोलला की अय हळू नीट सांग ना, असं कसं सांगतो तुम्हाला. मग तो इन्स्टा रील्स नाही झालं का, त्याच्यानुसार तो छोटा पण बोलला, अरे बाळा असं नको करू, मला त्रास होईल. तो एक फनी वे होता, ते मस्त झालं. त्याच्यानंतर करण आणि दिव्यामध्ये खूप थोडी मस्ती चालली होती, कोण कसं म्हणजे रील्स कसं, किंवा तू आजपर्यंत एवढी मोठी कसं काय झाली, ती सगळी गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितली. नंतर सोनाली त्या प्रभूला बोलली, तो कोण आहे, खोड्यावाज आहे, खोड्यावाज. त्या सोनालीचा आवाज ऐकूनच मला जरा ते असं कसं तरी होतंय, पण तुला भारी म्हणली, तो आहे ना एक नंबरचा खोड्यावाज आहे, खोड्यावाज. आता खोड्यावाज काय मला नाही माहिती, त्यांनी अशा तिच्यासोबत काय खोड्या केल्यात, किंवा असं त्यांनी काय केलं त्या बिचाराने तुम्ही तिला खोड्याबाज बोलताय, पण ठीक आहे, कळेल लवकरच. नंतर विषय झाला विशाल आणि सोनालीचा. त्या दोघांचं खूप चांगलं चाललंय, जोडी जमते की जोडी तुटते काय होतंय, पण काहीतरी त्या दोघांमध्ये नक्की होणार आहे. कारण आल्यापासून ती दोघं एकमेकांना सोडत नाहीये, त्याला ती पाहिजे, तिला तो पाहिजे. काय चाललंय देवाला माहिती, पण काहीतरी चाललंय. बिकॉज तुम्ही ते वरती गॅलरीमध्ये जाताना पाहिले ना की हिल्स वगैरे, माझे पाय पग आयुष्यपत किती त्रास होत असेल, हॅट स्टॉप टू लेडीज वगैरे. विशाल फुल सेंटी झालाय बाई तो नक्की. विशाल पण माहिती ना, तोच कधी शर्ट नाही घालत, शर्ट घालत शर्टच्या आतमध्ये टी शर्ट नाही घालत, नुसती बॉडी फ्लेक्स करत राहतोय. तोच विशाल जो त्या रोशनला म्हणत होता की हा खूप जास्त म्हणजे म्हणतो की मी नॅचरल आहे आणि बॉर्डर वगैरे खातोय. तोच विशाल जो स्मार्ट गेम खेळतोय, सर्वांना जज बरोबर वेळी करतोय तो, आणि बरोबर कॅमेरामध्ये येण्यासाठी बरोबर वाक्य बोलतोय. सर्वात स्मार्टली जो खेळलाय तो आत्तापर्यंत तो विशालच आहे. त्याच्यानंतर प्रभू, रोशन आणि राधा ह्या तिघी बसून त्यांचा एक गरिबीवरती टॉपिक चालला होता की गरिबातून आजपर्यंत आम्ही कसे दिवस काढलेत, कशा घरात राहिलोय, कसं वाढलोय, काय काय खाल्लं, हे सगळा विषय चालला होता. नंतर टॉपिक आला होता टास्कचा टॉपिक खरंच डबल ढोलकी होता. बिग बॉस डबल ढोलकी आहेत, त्याच्यात काही बोलायचंच नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉस किती डबल ढोलकी आहेत. तो टास्क असा होता की बजर आला होता, 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही बजर वाजवला तर तुम्ही येणाऱ्या समोरच्या वादळाला तुम्हाला सामोरं जायचंय. नाही वाजवला तर, आणि जर वाजवला तर ते समोर येणारं वादळ थांबणार आहे की तुम्हाला तो टास्क किंवा काय असेल ते नाही करायचंय, असं सिंपल बिग बॉसने सांगितलं होतं. बट दाबल्यावरती काय होईल आणि न दाबल्यावरती कोणता टास्क आहे काही ते क्लिअर नव्हतं केलं. सो फक्त अनुश्री बोलली होती की नको यार, आपण आहे ना तो प्रेस करू आणि येणारं वादळ थांबूया, असं अनुश्री बोलली होती. पण तिला कोणी सहमत केलंच ना तिच्यासोबत. सर्व बोलले नाही नाही येणार, आपण वादळ सांभाळूया, आपण तर वाघ आहे बिग आहे, आपल्याला काय होतंय, बिग बॉसमध्ये खेळायला आलोय. आले, कोणी वाजवलं नाही, 5 मिनिटं गेले, बिग बॉस आला.
बिग बॉस म्हटले की आता अनुश्री तुम्ही म्हणत होती तुम्हाला तिचं ऐकायचं नव्हतं, मग आता आता तुम्हाला सर्व दरवाजे बंद होतील, फक्त तुम्ही गार्डन एरियामध्ये बसू शकता, बाकी काही नाही. आणि अनुश्री जी बोलली ती बरोबर होती. तुम्हाला जर तुम्ही बजर दाबला असतं तुम्हाला सगळं भेटलं असतं. अनुश्री दिदी आमची फॉर्ममध्ये आली बिकॉज बिग बॉसनी बाजू घेतली. पहिला दिवस बिग बॉसनी बाजू घेतली म्हणजे कुणी पण फॉर्ममध्ये येईल, मी पण आलो असतो, बट ती आली फॉर्ममध्ये. आली तर आली. मग सर्वांना बोलायला लागले की नाही नाही असं नाही तसं नाही वगैरे वगैरे. तेव्हा तो एक जण बोलला, त्याचं नाव नाही माहिती मला काय, पण तो एक जण बोलला की जर आपण बजर दाबला असता तरी बिग बॉसने हेच केलं असतं, आणि नाही दाबला तरी बिग बॉसने हेच केलंय. पॉईंट बरोबर आहे की बिग बॉस काही करू शकतात ना, त्यांच्या मनात काय आपल्याला काय माहिती किंवा त्यांनी काय ठरवलं. त्यांनी दोन्ही सांगले एकच ठरवलं असेल, दोन्ही गाणी सारखीच असतील, शोले पिक्चर सारखी, तर काय. त्यांनी बरोबर पॉईंट रेस केला, पण बिग बॉसला हर्ट झालं. तो बोलला की तू मला असं कसं काय बोलू शकतोस, तू एवढी माझ्याबद्दल एवढं खरं कसं काय बोलू शकतोस. कारण आपल्याला माहिती आहे ना रे बिग बॉस कसा आहे. बिग बॉसला आज नाही ओळखत ना, कितीपासून पाहतोय आम्ही बिग बॉसची नखरे टाइमपास काय करतो तो. सो त्यांनी बोलला तर बिग बॉसला राग आला. बिग बॉस लगेच, ए तुम्ही असं कसं काय बोलता, मी असा डबल ढोलकी गेम करत नाही, मी माझ्या तत्वामध्ये खूप बसलेला असते. अरे घंट्याची तत्व तुझी तू एक नंबरचा डबल ढोलकी आहेस तू. बट त्याला त्यांनी दाबायचा विषय केला का त्याची आता त्याला साईडलाईन करतील. मला असं वाटलं होतं की हा टॉपिक झाल्यानंतर आता त्याला म्हणतील काम कर, तू बाहेर ये, तू एलिमिनेट झालाय, तुझा काय संबंध राहिला नाही, तू निघ बाहेर आता. मला असं वाटलं होतं पण ते नाही झालं. त्याच्यानंतर तो टास्क कंप्लीट झाला. सर्वांना खाली बसवण्यात आलं. जे शॉर्टकट मार्गे आले होते त्यांना वरती बसवलं सोफ्यावरती, बाकीचे खाली बसले होते. आणि वरती बसले होते त्यांना मस्त स्नॅक्स चहा वगैरे आला होता, बाकीच्यांना फळं आली होती. पण बिचाऱ्या प्रभूला तुम्ही चहा नाही दिला शेवटपर्यंत. बिचाऱ्याने ठरवलं होतं कष्टाचा मार्ग, बट मी त्याला चहा द्यायला पाहिजे यार. चहा महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. भारतीय लोक, महाराष्ट्रातले लोक 3 टाइम चहा, 2 टाइम तरी लागतो यार, सकाळ संध्याकाळ 3 टाइम जाऊ दे पण 2 टाइम चहा लागतो. त्याच्यानंतर विषय आलता करणचा, त्याच्यामुळे सर्वात शेवटची जी भांडणं झाली त्या करणचा काही टॉपिक नाही. त्याला रुचिताने त्याला चॅलेंज दिलं की ह्या पूलमधलं पाणी पण दाखव. तो करण येतो, त्याने सकाळी त्याच्यात उडी मारली होती, तो भाई पिला. त्याचं बरोबर आहे म्हणणं की त्याच्यामध्ये मीच आंघोळ केली होती, आपण स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आपल्या तोंडात पाणी जातं, ठीक आहे, बट प्यायची गरज नव्हती बिकॉज त्याच्यामध्ये क्लोरीन असतं, काही ॲसिड्स असतात. जर काही पोटामध्ये झालं, इन्फेक्शन झालं तरी काय झालं तरी प्रॉब्लेम त्याला होईल आणि बिग बॉसला पण होईल, पूर्ण टीमला. त्याला रिकवर करा, नीट करा, परत त्याला बाहेर हॉस्पिटलमध्ये न्यायचं का बिग बॉसच्या टीमच्या तिथंच त्याला रिकवर करायचं आहे. हा प्रॉब्लेम आहे. कदाचित भाऊच्या धक्क्यामध्ये हा पॉईंट रेज नक्की होईल की हे नव्हतं करायला पाहिजे, त्याला ओरडण्यात येईल, बट त्याने त्याच्या वेमध्ये केलं भाई. त्याच्यावरून भांडणं झाली त्या रुचिताची आणि तन्वीची. तो किरण नॉर्मली बोलला होता, तन्वी आली मध्येच. तन्वी एक तर आधीपासून लावडे, पहिल्या दिवशी सुद्धा जेव्हा रितेश देशमुख सरांसमोर सुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा ती लावडच होती, आताही ती भरपूर लावड होती. बरं स्वतः लावड झाली, स्वतः ओरडली वगैरे वगैरे. ती फक्त त्याला मूर्ख बोलली हा रुचिताला. रुचिता तिला काय काय मूर्ख बावळट, तुझं तोंड मी शेतात कोंबील. ही कोणती भाषा आहे रे. आय नो कोल्हापूरची भाषा आहे ती, किंवा कोल्हापूरला बोलत असतील आय डोंट नो, बट तुझं तोंड मी शेणात कोंबील किंवा शेणात टाकेल. माझी अशी इच्छा आहे का बिग बॉसने एकदा तरी शेण द्यावं यार तिला. कोणाकोणाला ती कोंबती मला पाहिजे. आणि हो ती ताकदवार आहे, ती एक सेन्सिबल आहे आणि तिच्यामध्ये भरपूर पॉवर दिसते आणि ती माझ्या बापाला घाबरणार नाही बिकॉज शी इज फ्रॉम कोल्हापूर. सो कोल्हापूरकरांचा नाद नाही, बट तरी तिला शेण तर दिलं पाहिजे यार. ॲटलिस्ट माती तरी द्या, धुवू नंतर स्विमिंग पूलमध्ये, पण माती तरी द्या. आम्हाला पाहायचं यार ती एक गोष्ट कोणाला तरी ती असं ते तोंड धरतं असं धरते ना, मजा येईल पाहायला. तो टास्क कंप्लीट झाला, त्यांच्यात भांडणं झाली. करण आपला मस्त की मजा करते, म्हणजे भांडणं करा, काशी करा, काही करा, मार, आम्हाला काय करायचं. बट जे झालं पाहायला खरंच मजा आली. आणि काही काही कॅरेक्टर्स असे दिसलेच नाही आज. जसं मला जे पाहिजे होते सागर कारंडे, तो काहीच दिसला नाही. तो राकेश बापट, तो पण काहीच दिसला नाही. देन दीपाली सय्यद थोडी दिसली. देन सोनाली ती पण थोडीच दिसली. आयुष होता, संजीवनी का काहीतरी आहे तो पण थोडाच दिसलाय. ओमकार राऊत थोडा दिसलाय. दिव्याचं फक्त 1 का 2 वेळा सीनमध्ये तिला घेतलंय, बस संपला विषय. प्राजक्ता पण थोडीच. आणि त्याच्यानंतर जे तिनं गाणं गायलंय भाई, स्वीट, किती सुंदर गाणं गायलंय तिनं. काय तिचं नाव आहे, प्राजक्ता. एक तर नाव लक्षात राहत नाही. बिग बॉसला एक विनंती, प्लीज हात जोडतो, ती जेव्हा बोलतात ना खाली तुम्ही नाव लिहिता अर्धा सेकंदसाठी, जरा मोठी नाव लिहा ना, दिसू द्या ना लोकांना ही कोण आहे, हा कोण आहे. आमचं नाव लक्षात राहत नाही यार. प्रत्येक जण रितेश देशमुख नाहीये की आम्ही त्याला पाहून ओळखू म्हणून. भरपूर मोठे आहेत, तुम्ही सागर कारंडे घ्या, प्रभू घ्या, किंवा अजून 1-2 जण, त्याला माहिती, आम्ही त्याला ओळखतो.
ऑलरेडी, बिकॉज त्यांची कामं खूप मस्त आहेत. पण ॲटलिस्ट तुम्ही बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी असे मोठमोठे नावं लिहा ना, अनुश्री माने, सागर कारंडे, राकेश बापट का रोशन काय आहे ते, ओके, लिहा, बरं वाटेल आम्हाला, लक्षात राहत नाही. सो ते गाणं कोणी म्हटलं होतं, प्राजक्ताने झोपताना ते अंगाईकीत, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. माझं गाणं ऐकून जर तुम्हाला झोप नाही आली उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी, त्याच्याबद्दल तुम्ही तुमची काशी करा, मला नका सांगू, मी म्हणायचं काम केलंय. सो असा सगळा विषय आहे. सो आजचा एपिसोड असा होता. आता विषय आला परत प्रभूचा. कारण कदाचित जो जो करतोय ना तो मुद्दाम करतोय, मला असं वाटतंय. कारण तो सिंपती घेण्यासाठी कॅमेरासमोर येऊन बोलतोय की मी गरीब आहे, मला समजून घ्या, माझं असं माझं तसं. सूरज गरीब होता, त्याच्या वागण्यातून दिसत होतं, त्याला काही समजत नव्हतं, बिकॉज तो थोड्या म्हणजे डोक्याने थोडं त्याला जास्त त्याचं वाढ नव्हती झाली, बिकॉज त्याला प्रत्येक गोष्टी अंकिता किंवा पॅडदादा समजावं लागायचं, तेव्हा तो इम्प्लिमेंट करायचा. तसं याला सगळं कळतंय. बट हा पहिल्या दिवसापासून कॅमेऱ्यामध्ये जाऊन बोलतोय, पहिल्या दिवसापासून, की सूरज पण तिथेच जाऊन बोलायचा त्याच रूममध्ये. बट तो स्वतःशी बोलायचा कॅमेऱ्यामध्ये, कधी त्याने एवढं केलं नाही जेवढं प्रभू करतोय. कदाचित तो फेमसाठी करत असं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला सांगा. बट ते नक्की करतोय, बिकॉज कारण ना जेव्हा तो कांगव्याचा सीन झाला होता तुम्हाला आठवतंय, की त्याला डोकं विचारण्यासाठी कंगवा भेटत नव्हता, म्हणून त्याने खालून काहीतरी एक ब्रश काढला आणि त्याने विचारणार होता तेवढा सागर कारणे आणि त्याला अडवलं. प्रत्येकाच्या घरात कोणीही कितीही गरीब असलो तरी त्याला ॲटलिस्ट एवढं माहिती असते की साधा कंगवा कोणता डोके विचारायचा आणि ब्रश कोणता ज्याने कपडे घासतो. ही एक गोष्टी मला थोडी डाऊटफुल वाटली, बिकॉज एवढं नाही होतं यार, की एक खूप रेअर केसमध्ये होईल, खूप म्हणजे खूप. ते सूरजला पण माहिती असेल की याने आपण डोकं विसरू नाही शकत. आय नो तो फॅन्सी घर आहे, खूप मोठं घर आहे, मुंबई, जालना टू मुंबई, तिथं बदलू शकतात लोक किंवा काही गोष्टी वेगळ्या असतील फॅन्सी. सो असा हा पहिला दिवस बिग बॉसचा. सो जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल, माझी माहिती आवडली असेल, तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्यांनी मला थोडं मोटिवेशन भेटेल आणि अशाच नवीन नवीन गोष्टी मी नक्की करत राहील. उद्या परत ह्याच टाईमला मी तुम्हाला आज झालेली गोष्ट सांगेल, कारण हा व्हिडिओ 13 तारखेला येईल. सो 13 तारखेला संध्याकाळी घडलेली गोष्ट 14 तारखेला नक्की सांगेल. ओके, सो तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.